बोला यशोमतीताई, त्यांची हरकत आहे. 25% वाढ ही नाही झालेली आहे, अतिशय तुटपुंजी वाढ झालेली आहे. त्या तुटपुंजी वाढीला तुम्ही 25% बोलू शकत नाही. अध्यक्ष महोदय, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हा जो आहे हा पूर्ण शासनाचा गाभा आहे. शेवटचा नारायणापर्यंत पोहोचणारा तो आपला माध्यम आहे. अध्यक्ष महोदय, ती जी वाढ आहे ती ज्यावेळेला मी महिला व बालकल्याण मंत्री होती त्यावेळेला फायनान्स मिनिस्टरला आम्ही ते पाठवलेलं होतं आणि तितक्यात जे काही घडलं ते मला रिपीट नाही करायचं आहे. पण मदतनीसना 10,000 रुपये द्यावी आणि अंगणवाडी ताई जी आहे तिला 15,000 रुपये द्यावी आणि त्याच्यासोबतच जी आशाताई आहे त्याचं पण आम्ही प्रपोजल पाठवलेलं होतं. अध्यक्ष महोदय, ज्या शेवटच्या नारायणापर्यंत आपलं काम घेऊन जातो शासन म्हणजे फक्त सत्ताधारी नाही, शासन म्हणजे सगळेजण आपण. अध्यक्ष महोदय, आणि सगळ्यांचं इन्क्लुझिव्ह माझी आपल्याला विनंती आहे, आपल्याकडनं अपेक्षा पण आहे की याच्यावर आपलं रुलिंग आलं पाहिजे आणि सरकारने त्या हिशोबानं त्या अंगणवाडी ताईला, मदतनीस ताईला आणि ही चुकीची माहिती जे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय देत आहे त्याच्यावर आपलं रुलिंग पाहिजे आणि त्यांना भरघोस मदत त्या ठिकाणी झालीच पाहिजे कोणत्याही हालतीत. मला वाटतं सन्मान्य आमच्या यशोमतीताई, आपणही मंत्री या खात्यामध्ये होतात, आपणही काम केलं, आपले सरकार होतं त्यावेळेला आपण का नाही केलं? आपण काय केलं? पाठवलं करायचं, माल खिशात आला पाहिजे, पडले पाहिजे, पैसे अकाउंटमध्ये गेले पाहिजे. म्हणजे आपण त्यावेळेला बरं, आता मंत्री महोदय काहीच केलं नाही त्यावेळेला आणि आता म्हणता भरघोस मदत द्या, मोठी मदत द्या. बघा यशोमतीताई, तुम्ही आताच अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे की सरकार हे सगळ्यांचं आहे, विरोधी पक्षाचं पण सरकार आहे, शासनात बसलेल्या पक्षाचं पण सरकार आहे. त्यामुळे सरकार आपलं समजून एकत्र काम करूया. आता याच्यात वाद नको, पुढे बोला. नाही अध्यक्ष महोदय, आपण अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत, मदतीच्या बाबतीमध्ये वाढ दिलेली आहे. आता त्यांनी त्यावेळेला आमचं स्वागतही केलं, आमचे सत्कार घेण्याचा कार्यक्रम केले, पण तो आता त्यांना नाही असं संबंध, पण सरकार म्हणून मी बोलतोय ना, सरकार म्हणून मी बोलतोय. आणि म्हणून बघा मग आता हा विषय माझा आहे का? मग त्या का विचारतायत? नाही यशोमतीताई, हा प्रश्न माझा आहे का? मग तुम्ही काय विचारताय? मग मला वाटतं उत्तर देऊ नका. असं नाही होणार. तुम्ही काय केलं गिरीवास? हा, मंत्री राहिले तुम्ही, काहीच केलं नाही तुम्ही, 1 रुपया वाढवला नाही, प्रस्ताव केला, हा केला, काय बसा बसा उठा उठा काय बसा वडतीवर खाली बसा. अहो, त्यांचं उत्तर पूर्ण होऊ दे ना. तुम्ही बसा, मला उत्तर तर ऐकून घेऊ दे. तुम्हाला 25 नको आहे का? 25 बसा खाली बसा. अहो, मी उभा आहे, आता तरी बसा. विरोधी पक्ष नेते मी उभा आहे, बसा आपण. अहो, तुम्ही बसाल का? ही पद्धत आहे का? अध्यक्ष उभे असताना आपण बोलणं ही पद्धत आहे का? नाही, बसून घ्या. हे बघा 1 मिनिट बसून घ्या. सन्मान्य मंत्री महोदय, आपल्याला जो स्पेसिफिक वेतनवाढी संदर्भातला किंवा प्रश्न जो यशोमतीताईंनी विचारलाय त्या प्रश्नाला आपण पॉइंटेड आणि लिमिटेड उत्तर द्या. आता बसा. नाही, मुळीच चालणार नाही, बसा. मी अगदी पॉइंटेड उत्तर या ठिकाणी 8,000वरून 8 ऐका. हे बघा, आता यांच्या काळात 2.5 वर्ष सत्तेवर असताना यांनी काही केलं नाही, यांनी 1 रुपयाची दमडी फेकून मारली नाही. आमच्या काळामध्ये आता 8,000वरून अंगणवाडी सेविकांना 8,000वरून 10,000 रुपये मी केले 3 महिन्यापूर्वी. मदतनीसला सुद्धा 2,000 रुपये, 6,000, 8,000 रुपये या ठिकाणी दिले. एकतर माझा हा विषय नाही, अध्यक्ष महोदय, एकतर माझा विषय नाही. सन्मान्य सदस्य मंत्री राहिलेले आहेत, त्यांना एवढं कळलं पाहिजे का विषय कोणत्या खात्याचा आहे म्हणून. कशाला विचारता भलता प्रश्न इथे? आणि मी उत्तर देतोय तर म्हणता खाली बसून बोललेलं मी रेकॉर्डवर घेत नाहीये. नंबर 1. आणि ज्या सदस्याला संधी दिली नसेल त्याचं पण मी रेकॉर्डवर घेत नाहीये. त्यामुळे आपण रिॲक्ट करू नका. शेवटी इकडे जे रेकॉर्डवर येतं त्याच्यावरती आपण रिॲक्ट करणं अपेक्षित आहे. मी रेकॉर्डवर घेतलेलं नाहीये. बोला. ते पण मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये. बोला. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की आपण 8,000वरून आता सेविकांना 10,000 रुपये केले, बरोबर आहे? मदतनीसला 6,000वरून 8,000 रुपये केले. आपण इथे जे सीआरपीच्या होत्या त्यांना आपण 3,000 रुपये 6,000 रुपये केलेले आहेत. म्हणजे आपण दुप्पट 100% वाढ त्याच्या संदर्भाबाहेर केलेली आहे. माझा प्रश्न यांना असा आहे की आपल्या सरकारचं आपण काय केलं ताई साहेब? इकडे बघा माझ्याकडे. ताई साहेब, आपण काय केलं? आणि मग आता इतक्या मोठ्या त्यांचं उत्तर झाल्यावर तुम्हाला संधी देतो. त्यांचं उत्तर झाल्यावर मी तुम्हाला संधी देणार. बसा. आता माझ्या उत्तराने यांचं समाधान होत नाही. अध्यक्ष महोदय, मी सांगितलं सावकारे साहेब बरोबर नाही, हे अजिबात बरोबर नाही. बसून घ्या. माझा आता त्यांनी प्रश्न विचारला, मी सांगितलं अंगणवाडी सेविकेच्या बाबतीमध्ये आपण 25% वाढ दिलेली आहे.
सेविकांच्या बाबतीमध्ये आपण 25% वाढ दिली आहे, मदतनीसच्या बाबतीमध्ये आपण 25% वाढ दिली. आपण 8,000वरून 10,000 केले, 6,000 8,000 केले. सीआरपीच्या बाबतीत आमच्या खात्याचा विषय तो आम्ही दुप्पट वाढताना त्या ठिकाणी 6,000वरून 12,000 रुपयाच्या ठिकाणी दिलेली आहे. कोतवालांना आपण बघितलं असेल 6,000 आपण 15,000 रुपये त्यांचे पगार केले. हे शासन सगळ्यांच्या बाबतीत अतिशय म्हणजे तुम्हाला संवेदनशील आहे, सगळ्यांकडे व्यवस्थितपणे मी बघतो. पण आपण तो प्रश्न खरं म्हणजे माझा नाही, आपण ज्येष्ठ सदस्याच्या सदनाच्या आपण मंत्री राहिलेले आहात. आता हा प्रश्न माझ्याशी संबंधित आहे का? तर नाही. पण नाही, त्यांना विचारलं म्हणजे काय इकडे विषय कोणता चाललेला आहे? नाही. तर माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही म्हणता मंत्री खोटं बोलतायत, तुम्ही म्हणता मंत्री खोटं बोलतायत. आता तुम्ही मला सांगा, माझा रक्कम आणा की आम्ही 8,000चे 10,000 केले नाही का, 6,000चे 8,000 केले नाही का, 6,000चे 12,000 आम्ही केले नाही का सीआरपीचे पगार? मग असं असताना खोटं बोलतायत म्हणजे काय? असं हे योग्य नाही. अध्यक्ष त्यांनी थोडा अभ्यास करावा आणि मग बोलावं. अध्यक्ष महोदय, एक तर मी खोटं बोलतायत असा विषय बोललेला नाही. मी त्या ठिकाणी म्हटलं हे चुकीचे रेकॉर्डवर आणतायत. त्यांच्या प्रश्नावर, त्यांच्या उत्तरावर मी हरकत घेतली आणि मी एवढ्याशा याच्यावर हरकत घेतलेली होती अध्यक्ष महोदय की 25% वाढ. त्याला 25% नाही म्हणत अध्यक्ष महोदय, पर्सेंटेज वाईज काढल्यानंतर ते कळेल. मॅथमॅटिक्स मला इथे शिकवायचं नाही, मला हे बोलायचं आहे. हे काय सारखं सारखं बोलतायत की 2.5 वर्ष आम्ही काय केलं? कोविड होता आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं कोविडमध्ये काय कोविड होता अध्यक्ष महोदय. ती अंगणवाडी ताई जी शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचली अध्यक्ष महोदय, त्या अंगणवाडी ताईचा अपमान करतात, हे चुकीचं आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, महिलांना मान सन्मान देण्याची संस्कृती यांची नाहीच. महिलांनी घरी बसले पाहिजे अशी यांची संस्कृती आहे. सभागृहामध्ये येऊन त्या प्रकारे ताईसाहेब 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 बोलतात, मागे काय बोलतात हे व्यासपीठावर किंवा हे माईकवर मला बोलता येत नाही. अध्यक्ष महोदय, विषय अंगणवाडी ताईचा आहे. अंगणवाडी ताई काय बोलतात? मला सभागृहात आपल्याला वैयक्तिक टीका अशा करता येणार नाहीत. जे सभागृहात घडतं त्या संदर्भात आपण बोलावं. महोदय, वैयक्तिक टीका इथं कोणी करत नाही. त्यांनी मला म्हटलं, मी फक्त एवढं म्हटलं की अंगणवाडी ताई आणि आशा ताई ही शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचते, तिला 15,000 आणि 10,000 या हिशोबाने तुम्ही पैसे दिले पाहिजे. शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचणारा या शासनाचा तो अंग आहे आणि त्याच्यासोबत जस्टिस